नमस्कार. आज आपण हातावरची भाकर कशी बनवतात ते शिकूया. मी 2 भाकरी बनवण्यासाठी ज्वारीचे 1 वाटी पीठ घेतले. चिमूटभर मीठ टाकून घेऊ. पाणी एवढं असं उकळलेलं घ्यायचं. तर सराट्यानं थोडं थोडं पाणी टाकून सराट्याने मिक्स करून घेऊ. गोळा तयार नाही करायचा. असं असं झालेलं पाहिजे हे पीठ. असं करून असं थोडंसं एका ठिकाणी चांगलं हे करून म्हणजे ते गरम राहते. मग नंतर थोडं थोडं थंड पाणी घेऊ. हाताला थंड पाणी घेऊन मग गोळा तयार करू. आता आपण हे थंड पाणी थोडं थोडं हाताला घेऊन उंडा चुरून घेऊ छान. उंडा चांगला चुरून घ्यायला तेव्हाच तर भाकरी येते. असा उंडा छान चुरून घ्यायचा. हाताला पाणी लावून घ्यायचं. सुरुवात अशी बनवून घ्यायची. इथपर्यंत झालं असं की त्याला असं करून घ्यायचं. आता मधातला भाग थोडासा करून नंतर हाताला पाणी लावायचं. पाणी जर लावलं नाही तर मग भाकर चिपकते, समोर सरकत नाही. असं करून नंतर सुरू करू. दोन हाताच्या मधोमध याला थापत जायचं, तेव्हा ते भाकर थोडी थोडी समोर सरकत जाते आणि भाकर तयार होते. तवा गरम करून घ्यायचा चांगला. तवा चांगला गरम झाल्यावरच भाकर टाकायची. 1-2 मिनिट तिला होऊ द्यायचं पहिले फुल गॅसवर. नंतर सराट्याला थोडं पाणी लावून अशी करून घ्यायची. पूर्ण भाकर अशी निघालेली असली शिजली की ते पूर्ण निघूनच येते बरोबर. नंतर तिला अशी पलटून घेऊ. पहिल्या साईडनं जेवढी शिजली आहे तेवढीच शिजू द्यायची. कमी याच्यावर शिजवली तरी चालते, मग थोडीशी कडक येते छान. थोडीशी अशी थोडीशी फिरवत फिरवत चारीकडून शेकून घ्यायची तव्यावर मागच्या साईडचं अशा टाईप. आता भाकर शेकू याच्यावर. झाली भाकर आपली तयार. तुम्ही जर गॅसवर शेकायचं नसलं तर तव्यावर पण शेकू शकता. आपण दुसरी भाकर आता तव्यावरची शेकून घेऊ. हाताला पाणी लावून घ्यायचं.
ही झाली भाकर तयार. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू.